श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरुवीरलीलामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. आता नमो गुरुराजा, तुझ विण देव नाही दुजा. सखा तुची निज काजा, भवहरका. गुरु तुझे स्तवन करीत, सकळ देवा होय तृप्तता. तुझ चरणी ठेविला माथा, करी पावन. मोक्षकृपे तुझे करी, ऐसे सामर्थ्य तुझे घरी. उपमा द्यावया नाही महीवरी तुझ समान. कल्पवृक्षाची उपमा द्यावे, कल्पितची फळ पावे. तुझे देणे न कळे देवा, अकल्पित देणे पै. गुरुराया कृपा करी, वास करी हृदय मंदिरी. वीरा कर्तृत्व वदवी वैखरी, मज पामरा हाती. मागिले अध्यायी निरूपण, तत्व प्रकरण झाले जाण. आता अजपाचे प्रमाण सांगिजेल, वीरा गुरुसी पाहुनी. अश्रू वाहते नयनी, तुझ ऐसा त्रिभुवनी न दिसे कोणी. सकळ योगियांमध्ये मुकुटमणी, गुंडा चैतन्याची खाणी. दया क्षमा तिष्ठती निशिदिनी, कार्य सांगा म्हणती. वैराग्य व्हावे यदर्थ, जनहिंडती अरण्यात. नोव्हे तया प्राप्त गुंतोनी पडे. नुसते वैराग्याचे अंग, जगा दाखविती सोंग. परस्त्री देखोनी अंग घालिती पा. अरण्यामध्ये बांधी मठ, मठाचा तो न करी विट. गुंतोनी ठेला विकट, ते वैराग्य नव्हे असोनिया संसारी. जो संशयासी संहारी, परस्त्री न अंगीकारी. ते खरे वैराग्य. ते वैराग्य येवन, गुंडासी घाली लोटांगण. आम्हा लागी करा पावन, म्हणून द्वारी तिष्ठत. चरणी लागे विवेक, विश्रांती मागती सनकादिक. विचार येऊनी सन्मुख उभा असे, कविता करावे म्हणून. सरस्वती करीत स्तवन, तू जिव्हाग्री बैसोन वदवी का. ऐसी आराधना होता भारी, तैसा तेव्हा प्रसन्न ब्रह्मकुमारी. बैसोनिया जिव्हाग्री बोलवित, दृष्टांत स्वये येऊन. उभा ठाके सन्निधान, आम्हासी घ्या म्हणून करी प्रार्थना. ऐसे ज्याचे सामर्थ्य आहे, देही असोन विदेही. बंधुपिता तूच माय, गुंडा तूच वीरासी. ऐसी प्रार्थना करोन, आज्ञा मागती गुंडा लागून. आता जातो आश्रमा जाण, लवकर बोलवा. आता जावे स्वगृही, षडचक्राचा शोध घेई. देहीचा स्थान मान पाही ज्ञानदृष्टी. अवश्य म्हणून या जाण, केले साष्टांग नमन. काला होताची गमन, पंढरपुरी निघाले. येऊन या नीलावती, सदा लक्ष गुरुमूर्ती. हरिहरी बोले प्रीती, वैखरीने. सदा आठवी गोविंद, एकांत बैसावे हे छंद. सदोदित करी विवाद, सत्यशास्त्र पै. सत्यशास्त्र अवलोकन, सद्बुद्धी आचरण. स्वयं ब्रह्म होऊन आपण आचरती. जीवाचे जीवपण हरण्यास्तव, स्वयं आचरती आपण भाव. पूर्ण ब्रह्म तया म्हणावे पतित पावन. स्वये आपण ब्रह्म होणे, कवण नमलावा तया लागून. जिव्हा ब्रह्म करणे हे लक्षण पूर्णाचे. मुक्त पुरुष वीरनाथ, अवतरला जग कार्यार्थ. देही असोनी विदेही म्हणवित, जग उद्धाराया. एका योग मार्गी लावी, भजन मार्ग एका दावी. तीर्थयात्रा करवी एका लागी, कोणी करारे जपतप. व्रतनेम करावे अमुप, द्रव्य गोदानादी सकळप. करावे ते भूमिदान करावे ब्राह्मणासी. जावे कुरुक्षेत्र किंवा काशी, नाहीतरी पुण्यक्षेत्रासी. श्रेष्ठ स्थान पै. ग्रहणसमयी जाण, दान देणे विप्रा लागून. तेणे दोष होय निवारण, या प्रकारे. दोष निवृत्ती ऐसे केलियाने जाती. भवाची भीती निश्चिती न जाय याचेनी. भवभय जावया कारण, उपनिषद पहावे जाण. गुरुसी जावे शरण, तेणे जाय पै. षडचक्राचा प्रकार, वीरा करीतसे विचार. ऐका भाविक नर, सांगतसे मल्ला. आधारचक्र गुदस्थान, चतुर्दळ रक्तवर्ण. ऋषी ईश्वर देव गजानन, पाकोळ्या चारते. डाकिनी शक्ती आहे, 600 जप होत आहे. गुण 4 अंगुळी उंच आहे गुदस्थान ते. आता स्वाधिष्ठान चक्र, लिंगस्थान आहे निर्धार. वर्ण तप्त कांचन क्रूर,
देवसूर्याप्रमाणे. षड्दळ कमळ ब्रह्म ऋषी सावित्री शक्ती परियेसी. 6 सहस्त्र जप अहर्निशी 6 गुण पहा. षड पाकोळिका जाण 6 गुण 6 अंगुळे उंच पाहण. ऐसे स्वाधिष्ठानाचे प्रमाण जाणवे ते. आता मणिपूर चक्राचे भावे. नाभिस्थान श्यामवर्ण पहावे. दशदळ ऋषिपवन जाणावे. देव विष्णू पै. लक्ष्मी शक्ती गुण 10 होय. हा सहस्त्र जप पाहे. 10 अंगुळे उंच आहे. पाकोळ्या 10 ते. अनाहत चक्र हृदयस्थान. 12 दळ पीतवर्ण. ऋषी इंद्र देव जाण. उमाशक्ती पै. 12 गुण 12 पाकोळिका. 6 सहस्र जप होय निका. 12 अंगुळ उंच देखा अनाहत चक्र. विशुद्धी चक्र कंठस्थानी असे. शुभ्रवर्ण 16 दळ वसे. देवलिंग आदिशक्ती दिसे. 16 गुण ते. 1 सहस्त्र जप ऋषी अग्नी. 16 पाकोळिका निर्मोनी. हा 16 अंगुळे उंच पाहुनी शुद्धिचक्र. अग्निचक्र भ्रुकुटस्थान. परमहंस देव इच्छाशक्ती जाण. दळ 2 इडा पिंगळा जाण. सुषुम्ना नाडी. पाकोळिका 2 ऋषी हंस पाहे. गुण 2 1000 जप आहे. निळवर्ण. द्विअंगुळे उंच असे. अग्निचक्र ऐसा भासे. सहस्र दळ कैसा दिसे सांगतो. निराकार निर्गुण. सहस्र दळ कमळ ब्रह्मस्थान. सहस्रवर्ण ज्योती जाण. प्रेमगुरुदेव. ज्ञानशक्ती ऋषी गुरु. स्वयंप्रकाश अपरंपारू. 1000 जप निर्धारू. औट मातृका. ऐसे स्थान जाणावे. समचक्र पहावे. गुरुमुखे ओळखून घ्यावे. मुमुक्षुजन हो. 21,600 जप यासी म्हणावे अजपा जप. तो ओळखून घ्यावे आपोआप गुरुमुखे. अजपाजपी लक्ष ठेवी. तो पावे ब्रह्मपदवी. गुरुमुखे जाणावी सत्य सत्य त्रिवाचा. ऐसे पूर्ण ब्रह्म पूर्णपणी. असोनी नामी रंगली वाणी. जया मार्गी लावावया लागोनी आपण आचरत. सदोदित विठ्ठल नाम गर्जत. आनंद प्रेम भरित. आषाढ मास येता त्वरित. आज्ञा मागे पित्यासी. पंढरीची यात्रा आषाढ मासी. आज्ञा द्यावे आम्हासी. पाहुण्या श्रीमुखासी. गरजू नाचू आनंदे. नामसुलभ कलियुगी. ज्याची वाणी रंगली पांडुरंगी. धन्य धन्य तो जगी प्रेमपुरुष. धन्य जन्म तयाचा. वारी करील पंढरीचा. नामी रंगेल ज्याची वाचा. धन्य माता पिता. कधी माझे भक्त येतील. वाट पाहात उभा विठ्ठल. दर्शने मोक्ष देईल भक्तजना सत्यपै. आज्ञा मागोनी मल्लासी. विरा निघे पंढरीसी. जाऊन या ऋषिकेशी भेटला ते. सवेच आले मठात. गुरुगुंडासी अवलोकित. नेत्री प्रेमजळ वाहत. लोटांगण घातले. धन्य धन्य गुरुराय. तुझे कृपे झाले कार्य. देहीच दाविली सोय ब्रह्मीची पै. एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत नामाचा अतिगजर होत. वैष्णव मिळाले अद्भुत. देहावरी नाहीत पै. काला करुनी गोपाळपुरी. दिंड्या पताका घेऊनी करी. मग येती राऊळा भितरी. श्रीमुख पाहती. करोनी खिरापती जाण. मग जाती स्व आश्रमा लागून. तेथुनी करीती पैण स्वग्रामासी. वीरा गुरुसी विचारी. आज्ञा द्यावे मज भीतरी. पिता आज्ञा असे मजवरी. लवकर यावया. अवश्य जावे गृहापती. ऐसे बोलोनी गुरुमूर्ती. पंचमीस जाऊनी निश्चिती. पोहोचावे. आज्ञाप्रमाण म्हणून निघाले भजन करीत जाण. वाटेत पर्जन्य येऊन दिवसगत लागले. चतुर्थीस बामणी मुक्काम. 5 योजन स्वधाम. प्रातःकाळी नित्यनेम भजना उभा असे. विठ्ठल येऊन या जाण. सांगती वीरा लागून. मल्ला अंतर्धान जाण पावला पै. ऐसे सांगता श्रीरंगे. नित्यनेम सारेला वेगे. तेथून निघाले वेगे. आले नीलावती. नगरा आले 3 प्रहरा. करीती आक्रोश देखोनी वीरा. ते मज टाकुनी महिवरा. अंतर लागा. यथाविधी करोन केले तया आच्छादन. माते लागी जाण काय बोलत.
अशाश्वत नरदेह याचे दृष्टीत न जाय, शोक करू नको माय वीरा बोलत. त्यासी झाले त्रिदिन मग केले संतर्पण, जंगमासी घालोनी भोजन विधियुक्त केले पै. वीरासी न वाटे चिंता अशाश्वत केव्हाही जाता, पांडुरंग चरणी ठेवूनी ममता नाचे आनंदाने. आता पुढीले अध्यायी निरूपण. वीरा जाईल यात्रे लागून, कथा असे अपूर्व जाण म्हणे गुरुदास मल्ला. इति श्री गुरुवीर लीलामृत. ऐकताच होय पवित्र, मोक्षकाम होय तृप्त. षष्ठमोऽध्याय गोडहा. श्रीरस्तु. अध्याय 6वा समाप्त. श्री वीरनाथाय नमः. श्री मल्लनाथाय नमः. सच्चिदानंद समर्थ सद्गुरु श्री गुरु बाबा महाराज की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी.